व पुष्प आहे. मराठी विज्ञान परिषद आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ही व्याख्यानमाला चालू आहे. पुढच्या व्याख्यानाखेर 4 वर्ष पुरी होतील. अखंडपणे चालू राहिलेली व्याख्यानमाला आहे आणि गेल्या काही महिन्यापासून आम्ही याच्यामध्ये एकेका शाळेच्या 50-50 विद्यार्थ्यांना सुद्धा बोलवायला सुरुवात केली आहे. 2 गोष्टी होतात त्याच्यामुळे. लहान मुलांपर्यंत तो विषय पोहोचतो आणि दुसरी गोष्ट अशी की वक्त्याचा सुद्धा कस लागतो की शाळेच्या मुलांपर्यंत कसं ते सोपं करून बोलू शकतात त्या विषयाबद्दल. आणि हे फक्त शाळेच्या मुलांसाठीच हवं आहे असं नाही, श्रोत्यांमधल्या प्रत्येकाला सुद्धा तो विषय माहिती असतो असं नाही. त्यामुळे त्यांना समजण्यासाठी सुद्धा तितक्या सोप्या भाषेमध्ये आपण बोलणं ही समाजाची गरज आहे. अतुल देऊळगावकर हे आजचे वक्ते आहेत आणि लातूरचे ते प्रसिद्ध पत्रकार आहेत. म्हणजे लातूरमध्ये राहतात पण सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्याचं कारण सातत्याने त्यांचं लेखन हे महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता आणि अन्य माध्यमातून आपल्यापुढे येतं. काही पत्रकारांची अशी खासियत आहे की ते इतर पत्रकारितेबरोबर एखाद दुसरा आपला अभ्यासाचा विषय असा घेतात आणि त्या विषयाचा पूर्ण अभ्यास करून त्याच्यामध्ये जे काही गोष्टी घडतात, बदल घडत असतात किंवा तात्कालिक प्रसंग येतात त्या विषयाबद्दल त्याची दाद फिर्याद घेऊन ताबडतोब त्याच्यावरती लिखाण करतात. या पद्धतीने दुष्काळ या विषयाचे तज्ज्ञ पत्रकार म्हणून अतुल देऊळगावकर यांचं नाव घ्यायला पाहिजे. असेच एक मला आठवतात दुसरे पत्रकार, ते म्हणजे अभिजित घोरपडे. हे पाणी, नद्या ह्या विषयावरती सातत्याने त्यांचं काही ना काही लिखाण चालू असतं. मला आठवते लोकसत्तेत काही वर्षापूर्वी त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या नद्यांवरती लिहिलेलं होतं, दररोज एक ह्याप्रमाणे. अतुल देऊळगावकर हे नुसतेच वर्तमानपत्रात लिहितात असं नाही, परंतु ते चिरकाळ टिकाव म्हणून त्यांनी अनेक पुस्तकंसुद्धा लिहिलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये अनवट गुरुजी जयंत वैद्य यांचं चरित्र आहे. जयंत वैद्यांना मी पाहिलेलं आहे लातूरमध्ये, निळू दामल्यांबरोबर येऊन त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे. खगोलशास्त्रीय डळमळाले भूमंडळ, बखर पर्यावरणाची आणि विवेकी पर्यावरणवाद्याची. लॉरी बेकर यांचं चरित्र त्यांनी लिहिलं आहे. हा फार महत्त्वाचा माणूस, लॉरी बेकर नावाचा, ब्रिटिश, परंतु भारतात येऊन स्थायिक झाले. दुर्दैवाने ज्यावेळेला लातूरचा भूकंप झाला तेव्हा त्यांची मदत आपल्याला घेता आली नाही, परंतु आमचे शास्त्रज्ञ वसंतराव गोवारीकर केरळमध्ये असताना त्यांचं घर लॉरी बेकरने बांधलं होतं. आणि ह्या लॉरी बेकरबद्दलची एक आठवण अशी की क्विट इंडिया म्हणून महात्मा गांधींनी ज्यावेळेला 42 साली सांगितलं तर लॉरी बेकर त्यांच्या समोर येऊन उभे राहिले आणि म्हणले, ॲम आय सपोज टू क्विट इंडिया? ते म्हणले, नाही, ते तुमच्यासाठी नाही, तुम्ही इथं राहायचं आणि काम करायचं. लॉरी बेकरवर त्यांनी इंग्रजीत सुद्धा ट्रूथ इन आर्किटेक्चर असं पुस्तक लिहिलं आहे. विवेकियांची संगती, ललित पुस्तके, विश्वाचे अर्थ, पर्यावरणविषयक. स्वामीनाथन यांचं चरित्र लिहिलं आहे. आणि शिवाय स्वामीनाथन भूकमुक्तीचा ध्यास अशी त्यांची दर्जेदार पुस्तकं आहेत. महाराष्ट्रातला दुष्काळ असा विषय बरं का मुलांनो. आणि दुष्काळाची ही जी सायकल आहे ही काही एका अंतराने नेहमी अशी रिपीट होत राहते. आणि त्यामुळे महाराष्ट्राला दुष्काळात असा नवीन नाही. परंतु नेमकं दुष्काळ म्हणजे काय? दुष्काळामध्ये सुका दुष्काळ आणि ओला दुष्काळ, आणि यंदाच्या वर्षी दोन्ही दुष्काळ महाराष्ट्राला परिचित झालेले आहेत. तेव्हा दुष्काळ म्हणजे नेमका काय? कारण आपल्याला आजपर्यंत फक्त सुका कोरडा दुष्काळ माहिती होता. यंदाच्या वर्षी पहिल्यांदा ओला दुष्काळसुद्धा काय आहे हेही समजलं. आणि या दुष्काळाचे दुष्परिणाम काय आहेत, त्याचा शेतीवर काय परिणाम होतो, पिण्याच्या पाण्यावरती काय परिणाम होतो, जमिनीवर काय परिणाम होतो, मानवतेवर काय परिणाम होतो. मला माहिती की मराठवाड्यातले खूप लोक सोडून जातात मराठवाडा आणि ते मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये येऊन अगदी फुटपाथवरती, पुलाखाली असे राहिलेले मी पाहिलेले आहेत. असे दुष्काळाचे अनेक दुष्परिणाम आहेत. या सगळ्यावरती तुम्हा मुलांना उद्देशून आणि त्यामुळे आम्हाही मोठ्यांना समजेल अशा भाषेमध्ये अतुल देऊळगावकर यांना बोलायची मी विनंती करतो. तत्पूर्वी त्यांचा सत्कार चव्हाण सेंटरतर्फे श्री शरदराव काळे करते.
मी आता अतुल देऊळगावकर यांना विनंती करतो, त्यांनी त्यांचं भाषण सुरू करा. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे काळेसाहेब आणि मराठी विज्ञान परिषद, त्यांचं वाचत वाचत आमची पिढी मोठा झाली. अप्पा देशपांडे, त्या काळामध्ये अनेक नामवंत वैज्ञानिक, म्हणजे वैज्ञानिकांचं आपल्याला ऐकता येतं, बोलता येतं. हा विज्ञान प्रसार ज्यांनी सुरू केला मराठी विज्ञान परिषद, आणि त्याच्यावर मोठी झालेली माझी पिढी आहे. मी सातत्यानं, म्हणजे भूकंपानंतर जेव्हा पुनर्वसनात आदर्श पुनर्वसन करायचं होतं, तेव्हा त्यामध्ये मराठी विज्ञान परिषदेचा पारधेवाडी गावामध्ये खूप चांगला संपर्क संबंध होता. एक ह्याच्यात सांगतो, तुम्हाला लक्षात येईल. 1993ला भूकंप झाला, 30 सप्टेंबर 1993. ह्या भूकंप झालाय किल्लारी गावाजवळ. 6.4 रिश्टरचा भूकंप झाला आणि जवळजवळ 10,000 लोक मेले. 40,000 घरं उद्ध्वस्त झाली. 40 खेडी नव्यानं स्थलांतरित केली. त्यावेळेला मराठी विज्ञान परिषदेनं असं ठरवलं की आपल्या राज्यातलं सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातले विद्वान तज्ज्ञ होऊन आपण एक आदर्श नमुनेदार गाव करूया. आणि आम्ही गाव निवडलं पारधेवाडी. मी तिथं स्वतः काम केलंय म्हणून हा अगदी थेट अनुभव सांगतो. पारधेवाडी, ज्याच्यामध्ये डॉक्टर चिमो पंडित होते, निळू दामले होते, उल्हास राणे होते. हे सगळे सतत 3 वर्ष येत होते. हे गाव जागच्या जागी वसवलं, दुसऱ्या जागी नाही. जुन्या घराचे दगड वापरले, नव्यानं वापरायच्या ऐवजी जुन्या घरात दगड वापरले. ते घाबरत होते, मग आपण ठीक आहे कंपाऊंड वॉल तरी करू, पाया वापरू वगैरे. आता त्याचं अर्थशास्त्र सांगतो. ज्या वेळेला शासकीय घरं 250 रुपये चौरस फुटात बांधून दिली जात होती, जेव्हा लॉरी बेकर 180 चौरस फुटामध्ये घर, गोठा, पावसाचं पाणी साठवायचा हौद, एवढं सगळं देत होते, त्यांचा खर्च होता 180 रुपये चौरस फूट. आणि मराठी विज्ञान परिषदेने जो पुढाकार घेतला, त्यात त्या रहिवाशांचा सहभाग घेऊन तिथली सामग्री वापरल्यामुळं 110 रुपये चौरस फुटामध्ये आपण त्या काळामध्ये 170 घरं बांधलेली आहे. अशी मराठी विज्ञान परिषदेची मला आत्ता आपल्याला देशपांडे सरांनी सांगितलं की दोन्ही बघितलं, तर आता निवडायचं बरं का तुम्ही. आपण काय गाणं म्हणतो, ताई आणि दादा यातील अधिक आवडे काय सांग, असं गाणं असतं की नाही आपलं. तसं तुम्हाला दुष्काळ आवडेल का पूर आवडेल, जरा सांगा बरं. पूर. बघा, एकदा ठरवा बरं का काय ते. जर पूर आवडत असेल तर इतर हा, दुष्काळावर असेल तर आमच्याकडे या. हा, दुष्काळात आपण वाचू शकतो एवढं लक्षात घ्या. तुम्हाला पुराचा धोका आहे तर काहीतरी निवड करा. मग आता उलट स्थलांतर करणं आवश्यक आहे की नाही. तुम्ही सगळे मुंबईतले लोक आमच्याकडे लातूरकडे या. आमच्याकडे 8 दिवसाला एकदा पाणी येते, आधीच सांगतो, पण येते 8 दिवसाला एकदा. तर याचा तुम्ही विचार करा. कारण एक लक्षात घ्या की हवामान बदलाचा सगळ्यांना धोका आहे आणि तुम्ही याच्याकडे का लक्ष दिलं पाहिजे. हे दशक निर्णायक दशक आहे की पुढं काय होणार. आतापर्यंत आपण खूप वेळ वाया घालवला. आपण म्हणजे देश चालवणाऱ्या लोकांनी, जग चालवणाऱ्या लोकांनी, मोठमोठ्या कंपन्यांनी. आता ते कळतंय कोणाकोणी काय केलं. पण या दशकाची सुरुवात कशाने झाली आहे, तर ती एका मुलीमुळं आशा निर्माण झाली. तुम्हाला त्या मुलीचं नाव माहिती आहे का. ग्रेटा थनबर्ग हे नाव कोणी ऐकलंय. नाही, मोठ्यांनी ऐकलंय, तुम्ही नाही ऐकलं. मग आता तुम्हाला त्या मुलीची गोष्ट सांगतो, मग मी पुढे निघतो. 9वीतली मुलगी, 9वीतली मुलगी स्वीडनच्या संसदेबाहेर तुम्ही प्रदूषण कमी करण्यासाठी काहीतरी करा असं म्हणून बसती. पण त्याच्या आधी ती 7वीत असतानाच हवामान बदल होतोय हे ऐकून कळवळती 7वीत असताना. आणि 9वीत ती एकटीच बसते उपोषणाला
आणि असं घेऊन बसते एक चिठ्ठी की आपल्या देशाने कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी तिच्याजवळ 50-60 लोक यायला लागतात. तिसऱ्या दिवशी 200. एक महिन्यामध्ये तिच्या म्हणण्याचा परिणाम होऊन आजूबाजूच्या म्हणजे सुडनच्या बाजूचे जे 2 देश आहेत फिनलंड वगैरे तिथनं हजारांमध्ये, एक महिन्यात लाख. आणि 20 सप्टेंबर 2019ला तिच्या म्हणण्यावरनं जगातनं 1.5 कोटी मुलं रस्त्यावर आली. म्हणजे आपल्या जे मनात येतं ना, हे मी काय छोटी आहे, माझ्याकडनं काय होईल, तर कुठलीही गोष्ट छोटी नसते असं तिच्या पुस्तकाचं नाव आहे. आज जगातल्या राष्ट्राध्यक्षाला जेवढी किंमत नाही तेवढी तिच्या बोलण्याला किंमत आहे अशी प्रसिद्धी तिला मिळते. तुम्ही सर्च टाकून बघा. तुम्हाला वाचायचं असेल तर गेल्या महिन्यात माझं तिच्यावरचं पुस्तक पण आलंय. 2019 साली टाइम नावाचं जगातलं जे प्रसिद्ध साप्ताहिक आहे त्यांनी असं जाहीर केलं की या वर्षातली सर्वात प्रभावी व्यक्तिमत्व कोण आहे, तर ग्रेटा आहे. ती काय करते आता बघा पुढं. आधी तिने स्वतःचं घर सुधारलं. तिने आईला सांगितलं, तिची आई नर्तिक आहे, की तू विमानानं प्रवास करायचा नाही, कारण सगळ्यात जास्त कार्बन उत्सर्जन हे विमान करतं. म्हणजे आपण असं हे काढलेलं आहे बरं का. आपण सायकलवर गेलो तर किती कार्बन उत्सर्जन होईल, स्कूटरवर एकटा गेलं तर गेलं किती, 2 जण गेलं तर किती, कारमध्ये 1 जण गेलं तर किती, बसमध्ये गेलं तर किती, रेल्वेनं गेलं तर किती. तर सगळ्यात जास्त विमानानं प्रदूषण होतं. सगळ्यात जास्त प्रदूषण कोण करतं, विमान. आता त्यामध्ये परत कसं आहे की अति धनाढ्य लोक असतात ना, अति आपल्याला त्यांच्याविषयी खूप आदर वाटतो. समजा बिल गेट्स. तर बिल गेट्स एका वर्षामध्ये एकट्यासाठी प्रचंड विमान घेऊन तो लाखो किलोमीटर प्रवास करतो. आता प्रत्येक माणसाचं आपण जर असं गणित करता येतं की प्रत्येक माणसाचं कार्बन उत्सर्जन किती आहे, तर भारतातल्या सगळ्या माणसाचं, परत सगळ्या माणसाचं काढलं तर म्हणजे भारतातले अंबानी पण, आपले शेतकरी पण, या सगळ्यांची सरासरी काढली तर होते जवळजवळ 1.5 टन एका वर्षाला कार्बन उत्सर्जन. 1.5 टन. अमेरिकेतल्या एका माणसाचं 15 टन आहे आणि बिल गेट्सचं एका वर्षाचं 2500 टन आहे. हे कशासाठी सांगायचं, हे सगळं ती मोजायला लागली आणि मग तिच्यामुळे रेल्वेतले प्रवासी वाढले, तिच्यामुळं शाकाहार करणारे लोक वाढले. ती म्हणली मांसाहारामुळे जास्त कार्बन उत्सर्जन होतं. आणि दुसरीकडे ती मुलांना म्हणायला लागली की आपण शुक्रवारी शाळेत जायचं नाही. तुम्ही सर्च टाकून बघा, फ्रायडे फॉर फ्युचर. ती असं म्हणाली की आमचं भविष्यच धोक्यात आहे. या पद्धतीने जग चाललं तर जगाचं तापमान काही वर्षामध्ये 4 डिग्रीने वाढेल. आत्ता 1 डिग्रीने वाढलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का, काल मुंबईचं तापमान 38 डिग्री होतं. आमच्या मराठवाड्यामध्ये 47 डिग्री गेलं होतं. चंद्रपूरला हे तापमान 49 पर्यंत गेलं होतं आणि राजस्थानमध्ये 50च्या पुढं तापमान गेलं होतं. जगामध्ये 54 गेलं होतं. शास्त्रज्ञ असं सांगतायत हळूहळू आपण 60च्या दिशेनं चाललोय. 50 हे सहजगत्या कधीही येऊ शकतं. कदाचित या वर्षी सुद्धा 50 येऊ शकतं. 50ला आपलं शरीरातल्या पेशी तग धरू शकणार नाहीत. तर इतकी आग लागलेली आहे. असं असताना ही जेव्हा मुलगी सांगायला लागली, मग शाळा धडाधड बंद व्हायला लागल्या, कॉलेजेस बंद व्हायला लागले, त्यांच्याबरोबर शिक्षक आले, त्यांच्याबरोबर प्राध्यापक आले, वैज्ञानिक आले. फ्रायडे फॉर फ्युचर म्हणल्यानंतर सायंटिस्ट म्हणायला लागले सायंटिस्ट फॉर फ्युचर, आणि ते म्हणले आमचाही पाठिंबा आहे. कलावंत म्हणाले आर्टिस्ट फॉर फ्युचर, आमचाही तुम्हाला पाठिंबा आहे. आणि त्यांनी काय चालू केलं लक्षात घ्या. मुलांमध्ये किती ताकद असते त्याचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो, कधी तुम्ही ऐकलं असेल तर. त्याचा तो सिद्धांत आहे हवामानाचा, की एका फुलपाखरानं जगाच्या एका कोपऱ्यात पंख हलवले ना तर दुसऱ्या कोपऱ्यात चक्रीवादळ येतं. असं या एका मुलीमुळे झालं, लक्षात घ्या. आणि म्हणून ती कोट्यावधी मुला मुलींची प्रेरणा आहे. सगळेजण तिला सांगतायत आता जगात की तुम्ही तिच्या वयाकडे जाऊ नका,
कारण ती अनेक वैज्ञानिकांशी बोलून स्वतंत्रपणे बोलत असते. तिला खूप छळतात, त्रास देतात, पण डगमगत नाहीये. 1 वर्ष तिने सुट्टी घेतली, पुढल्या वर्षी ऑगस्टपासून ती परत शाळेत जाणार आहे. पण तिने या 1 वर्षात काय केलं तर जगाला सांगितलं की आपण हवामानाच्या आणीबाणीत आहोत. आणि हे जे चित्र आहेत ना, हे कलावंत दाखवत आहेत की आपण कुणीकडे चाललोय. क्लायमेट इमर्जन्सी या वर्षामधला ऑक्सफर्डनी सांगितलेला क्लायमेट इमर्जन्सी हा शब्द महत्वाचा शब्द असा आहे कारण तो 100 पटीनं त्याचा वापर वाढला. आता आणीबाणी म्हणजे काय? युद्धामध्ये काय असतं? आपण म्हणतो आता कुठे लक्ष द्यायचं नाही, युद्ध, सगळे पैसे युद्धाकडे द्या, आपल्याला युद्ध जिंकायचंय. वीज, तेल, अन्न सगळं युद्धाकडे द्या. तसं याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे, तर पुढची पिढी नीट जगणार आहे. अन्यथा दरवर्षी जे काही होतंय तुम्हीच, हेच म्हणून तुमच्यासाठी सांगतोय. हे तुम्ही हे खूप गंभीरपणे का घेतलं पाहिजे, कारण हे तुमच्यासाठी आहे. आम्ही काय 5-10 वर्षात जाऊ, तुम्ही खूप चांगले आम्हाला शुभेच्छा दिल्या तर अजून एक 10 वर्ष जास्त, त्याच्यापेक्षा काही नाही. नंतर तुम्हालाच बघावं लागणार आहे. आणि म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आवश्यक आहे. तर मी काही चित्रांमधनं तुम्हाला कुठे कुठे काय काय होतंय, जग कसा विचार करताय आणि तुम्हाला काय केलं पाहिजे. एक माझ्याकडे ॲप आहे, ते प्रत्येक ठिकाणची हवा कशी आहे हे दाखवतं. आत्ता या घडीला तुमच्या इथली हवा 180 त्याचा निर्देशांक आहे. 0 ते 60 ही सगळ्यात चांगली हवा. म्हणजे तुम्ही किती वाईट हवा घेता हे लक्षात घ्या. आपण आपल्या तब्येतीतनं या प्रदूषणाची किंमत, आणि लहान मुलं त्याच्यापेक्षा जास्त, आपली हवा शुद्ध नाही, पाणी शुद्ध नाही, तर आपण काय करणार आहात. मी आजच एका वैज्ञानिकांची मुलाखत घेऊन आलो ज्यांना पर्यावरणातलं नोबेल मिळाले. त्यांचं नाव आहे पवन सुखदेव. हे 3रे भारतीय. पहिले MS स्वामीनाथन, नंतर माधवराव गाडगीळ आणि पवन सुखदेव. ते म्हणाले तुम्हाला आशा कोणाची वाटते का? ते म्हणले मुलांनी जर मोठ्यांवर दडपण आणलं तर हे होणार आहे. एक नाटकाचं नाव सांगतो, इतक्यात झालं नाही, 90च्या दशकात एक नाटक होतं तो पुण्यामधनं, छान छोटे वाईट मोठे. जर्मनीतलं नाटक मराठीत झालं होतं. म्हणजे मोठ्यांना वळण लावा. मोठे म्हणतात लहानांना वळण लावा ना, तसं नाही, तुम्ही मोठ्यांना वळण लावा. लावता येतं. तर चित्रकार हे, मी पॅरिसमध्ये एका कॉन्फरन्सला गेलो होतो, तर तिथं एका याला इन्स्टॉलेशन म्हणतात बरं का. म्हणजे काय, जसं आपण चित्र असतं, त्यानंतर शिल्प असतं, तसं हे अनेक मॉडेल उभं करून दाखवतात की जगाची अवस्था, वैज्ञानिक आणि कलावंत दोघांना दिसतंय की जगाची अवस्था काय होणार आहे. तर म्हटलं ना आपल्याला निवड करायची आहे, तर ते असं सांगतायत. आणि आता समजा ज्वालामुखी झाला, भूकंप झाला आणि सगळं भाग गडप झाला आपला, तर 1000 वर्षानंतर जेव्हा आपला भाग उत्खनन होईल ना, तेव्हा आपल्या भागाचं वर्णन असं असेल. म्हणजे हातामध्ये पाण्याची बाटली, असा त्याचा अर्थ आहे. भविष्यातलं जीवाश्म म्हणजे 1000 वर्षानंतर समजा आपल्या भागामध्ये सगळे जर उत्खनन केलं तर काय सापडेल, तर हातात पाण्याची बाटली. खरं तर याच्या पुढं ऑक्सिजनची बाटली पण लागेल. तुम्हाला माहिती आहे का दिल्लीमध्ये ऑक्सिजन केवढ्याला विकत मिळतो? नाही माहिती. बरं आपण दररोज किती ऑक्सिजन घेतो माहिती आहे? 550 लिटर ऑक्सिजन घेतो आपण दररोज, फुकट. 550 लिटर. आता याची बाजारात किंमत काय आहे डॉक्टरना विचारा. एका सिलेंडरची, म्हणजे 3 सिलेंडर ऑक्सिजन घेतो आपण. एका सिलेंडरची किंमत काय असते बघा. आणि ती तुम्ही देता का सांगा. म्हणजे तुम्ही द्यायची म्हणजे झाड लावलं पाहिजे ना, झाड ऑक्सिजन देतं तुम्हाला. तर दिल्लीमध्ये 15 मिनिटाला शुद्ध ऑक्सिजन 300 रुपयाला मिळतोय. याला म्हणतात डूम्सडे क्लॉक. म्हणजे जगाचा प्रलय काळ किती दूर आहे हे अमेरिकेतल्या वैज्ञानिकांनी शिकागोमध्ये 1946 साली एक घड्याळ चालू केलं. हे प्रतिकात्मक घड्याळ आहे. म्हणजे काय आणि का, तर अणुबॉम्बचा वर्षाव केल्यानंतर जपानमध्ये जे काही झालं ते बघून जगातले अणुवैज्ञानिक एकत्र आले. तेव्हा सोव्हिएट युनियन आणि अमेरिका हे दोघंही अणुबॉम्ब घेऊन चालले होते. त्यांनी जर अणुबॉम्बचा वापर केला तर जगाचं काय होईल, तर पूर्ण विनाश होईल. पूर्ण विनाश म्हणजे 12 वाजले. तर त्याला किती वेळ कमी आहे असं ते घड्याळातनं सांगायचे.
तर 1951 साली 12ला 2 मिनिटं कमी होते आणि जसं जसा हा धोका कमी होत गेला 1991ला जेव्हा सोव्हिएट युनियन कोसळलं तेव्हा तो एकदम 12ला 13 मिनिटापर्यंत ते गेले होते. 1997 नंतर त्यांनी सांगितलं की जगाला धोका फक्त अण्वस्त्राचा नाहीये, हवामान बदल आणि पर्यावरणाचा आहे. त्यामुळे या दोन्हीचे घटक गृहीत धरून त्यांनी घड्याळची वेळ सांगायला चालू केली. 2019च्या जानेवारी महिन्यामध्ये त्यांनी 12ला 2.5 मिनिटं सांगितली होती. आता त्यांनी 100 सेकंद सांगितलेले. म्हणजे एवढी घड्याळाच्या जवळची वेळ कधीही इतिहासात गेलेली नव्हती. अनेक वैज्ञानिक मिळून अनेक भाकितं सांगतात. हे का सांगायचं की हे किती गंभीर आहे हे तुम्हाला कळावं एवढंच. मग आता हवामान बदलाचा जो धोका आहे तो जगात 5वा आहे आपल्याला. किनारपट्टीला सगळ्यात जास्त आहे, समुद्र किनाऱ्यावरचे लोक. कारण हवामान बदल म्हणजे तापलं, बर्फ वितळला की आधी समुद्राची पातळी वाढणार आहे. फिलिपाईन्सला सगळ्यात जास्त 1 नंबरचा धोका फिलिपाईन्सचा आहे. इतकंच नाही तर प्रशांत महासागरामधले 22 बेट आहेत ते कधीही बुडून जातील. आपल्या जवळचं मालदीव आहे ते बेट बुडून जाईल. आता ते ना मग जागा मागतात, आम्हाला जागा द्या. कोणी द्यावी जागा त्यांना? आता आमचं बेट अख्खं बुडून गेल्यानंतर जायचं कुठं आम्ही? कसे प्रश्न येत आहेत बघा. आणि म्हणून ते जागा मागतात. बांगलादेश बराचसा भाग पाण्यात जाण्याची शक्यता आहे. तर हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे की या पद्धतीचा आपल्याला धोका आहे म्हणून आपण त्याच्याकडे दिलं पाहिजे. हे मी आज आत्ता आपल्याला सांगितलं की हवामानशास्त्रज्ञ निकोलस क्रिसनस असं म्हणतात की 2040 नंतर उष्णतेची लाट नियमित असेल. आणि हे अलीकडे येत चाललंय. हे 40 नाहीये. यावर्षी ज्या पद्धतीने अमेझॉन जळालंय, ऑस्ट्रेलिया जळालाय, तो धोका आणखीन जवळ येत चाललेला हे लक्षात घ्या. आपण कार किंवा स्कूटरमध्ये बसून ऍक्सिलेटर देतो ना, म्हणजे वेग वाढवतो, तसा याचा वेग वाढत चाललेला हे लक्षात घ्या. मग काय की पूर. आता इथं आपल्यात सगळ्यात ज्येष्ठ जे लोक आहेत ते सांगतील की पूर्वी पूर किती यायचे, क्वचित असायचा पूर. आता रेग्युलर म्हणजे कॅलेंडरमध्ये लिहून ठेवावं इतके पूर यायला लागलेले. आणि यातले काही पूर हे अतिवृष्टीमुळे आणि काही मानवी चुकांमुळे. म्हणजे कसं, नदीमध्ये बांधकाम करून ठेव, तलावामध्ये बांधकाम करून ठेव, नाल्यावर. पुण्यामध्ये एका नाल्यावर बांधकाम केल्यामुळे जो पूर झाला त्याचं नुकसान अंदाजे 92 कोटी आहे. हो, हे लक्षात घ्या. आणि हे देशभर होतंय. याबद्दल बोलू शकतो. तुम्हाला एक वाटत असेल काय होतं. 2000 साली दिल्लीतल्या 5वी ते 7वीच्या मुलांनी आंदोलन केलं होतं. आंदोलन म्हणजे काय, असा फलक घेऊन ते गेले. त्यावेळेला पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी. आम्हाला शुद्ध हवा द्या, स्वच्छ हवेचा हक्क द्या. त्यावेळेस अनिल अग्रवालांनी ते केलं होतं. आणि त्यानंतर दिल्लीतले डिझेल वाहनं बंद होऊन गॅसवरची वाहनं सुरू झालेली आहेत. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की आपल्याला काही करता येणार नाही. तर हे आकडा वाचा आता किती आहेत ते. एकम दहम शतम. हे 65 वर्षातली पुराची हानी आहे. आणि पुरामध्ये काय होतं बघा, कोणाची वाट लागते, कशी वाट लागते. आपल्याला नाही तर काय होतं, इतकं अंगवळणी पडतं की मुंबईमधला पूर जो आहे ना त्याचं काही वाटेनाच होता. आला पूर, गेला. एक माणूस काय, एक डॉक्टर डायरेक्ट मॅनहोल मधनं गेला खाली आणि गेला. ही जी किंमत आहे ना, आपली किंमत नसणं आहे. आपण ही किंमत अशी मोजतोय म्हणजे जी मोजता येणार नाही अशी ती किंमत. हे 900 मिलीमीटर पाऊस पडला मुंबईमध्ये, अलीकडचं चित्र. त्यावेळेला जलमय झालेली मुंबई. आणि पलीकडचं चित्र 300 मिलीमीटर पावसाचं आहे. 300 म्हणजे आता 100-200 मिलीमीटर पावसामध्ये सुद्धा पुणे, हैदराबाद, मुंबईची वाट लागेल पूर्णपणे. आणि उलट आता असे पाऊस वाढलेले हे लक्षात घ्या. हवामान बदल म्हणजे काय, कमीत कमी काळात जास्तीत जास्त पाऊस. त्याचं डिझाईनच आपल्याकडे नाही. खूप गमतीदार गोष्टी. तुम्ही समजा इंजिनियर व्हायचं असेल तर कसा विचार करायचा
की मुंबईला 150 किलोमीटर वेगाचं 200 किलोमीटर वेगाचं चक्रीवादळ आलं तर तुमचे सगळे हे जे लावलेले लोखंडाचे बोर्ड आहेत ना सगळे उडून जातील असे भुर्र करून. असं वर्णन अमिताभ घोषच्या पुस्तकात आहे काय होईल. किंवा पुण्यामध्ये जो पाऊस झाला, आपल्या घराच्या इमारतींना जे पाणी जाण्याचे जे पाईप असतात ना त्याचा व्यास किती असतो, असं समजा 2 इंच 4 इंच, त्यातनं किती पाणी जाईल, त्याच्यापेक्षा दुप्पट जर पाऊस पडला तर काय होईल, तर सगळं पाणी असं जिन्यानं वाहत येऊन घरातनं गेलं पाणी. हे का सांगायचं, या सगळ्याचा विचार तुम्हाला करायला लागेल का नाही. जे कधीही होत नव्हतं ते व्हायला लागलेले, त्याचा तुम्हाला विचार करणं आवश्यक आहे. बर्फावर काय होतं, हे ध्रुवाची परिस्थिती बघा. 2040 साली या ध्रुवावर बर्फ असणार नाही. ही जी प्रवाळ आहेत यांना खूप महत्व आहे. समुद्रातली त्याच्यावर मासे आहेत. आता परवा एक मासा पाहिला का तुम्हाला माहित नाही, नॅशनल जॉग्राफिकने दाखवलं होतं. माशाच्या पोटामध्ये प्लास्टिकच प्लास्टिक, खेकड्याच्या पोटामध्ये प्लास्टिकच प्लास्टिक. तसं आता कार्बन डायऑक्साईड जे वाढतंय त्याचा तुम्ही अभ्यास करा, मी सांगू शकतो पण तुम्हाला बोर करत नाही टेक्निकल सांगून. ते जे वाढतंय ते जाणार कुठं, काही हवेत, काही जंगलात आणि बाकीचं समुद्रात. मग समुद्रामध्ये पाणी अधिक कार्बन डायऑक्साईड मिळून कार्बोनिक ऍसिड तयार होईल आणि त्यामुळे समुद्रातलं ऑक्सिजन निघून चाललंय 7,000 ठिकाणी. हे 2019ची आकडेवारी आहे. म्हणजे आपण हवेतला ऑक्सिजन काढून टाकला, समुद्रातला ऑक्सिजन काढून टाकला. महाराष्ट्रातल्या 40 नद्या अतिप्रदूषित आहेत, त्यामध्ये ऑक्सिजन नाहीये. आता ते पाणी खाली जातं, जमिनीतलं पाणी खराब करतं, ते पाणी भाज्यातनं आपल्यापर्यंत येतं. म्हणून जर असं कोणाला वाटत असेल की मी श्रीमंत आहे किंवा तुम्हाला असं वाटत असेल श्रीमंतांना त्रास होत नाही, तर गेल्या काही वर्षातले कॅन्सर काढून बघा. सिने नटांना किती, किती मंत्र्यांना आहेत, किती जणांना आहेत. सर्व तो काही निवड करत नाही ना. कॅन्सर येतो, अन्न हवा पाणी सगळ्यातनं येणार आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना त्याचा, या शत्रूचा मुकाबला करायला पाहिजे. आणि तो आता या पद्धतीने माहिती घेऊन आपल्याला करणं आवश्यक आहे. ही जैवविविधता कशी नष्ट होतीये बघा. हे सांगताना तुम्ही त्या ग्रेटाचा हे बघा युट्यूबवर, ती रडते. हे जीवसृष्टीतील 10 लाख प्रजाती लुप्त होत आहेत हे सांगताना. जर हत्ती रेल्वे क्रॉसिंग करायला लागला, वाघ म्हणजे बिबटे जर घराभोवती येऊन थांबायला लागले, हे का, कारण आपण जंगल नष्ट केलं ना. त्यांनी जायचं कुठे. हे जे छोटे आहेत ना यांनाही खूप महत्व असतं. आता तुम्ही एक नाव ऐकता ना, करोना, ऐकलंय की नाही. हा, हे सगळ्यांनी ऐकलंय. करोना का, तर गेल्या 10 वर्षातले जे आजार आहेत ते सगळे प्राण्यांमुळे आलेले आहेत. कोंबडी, डुक्कर, साप, वटवाघळ. याचं कारण जंगल साफ करणाऱ्या ज्या काही ह्या छोट्या 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 भुंगे कीटक आहेत ना ते नष्ट होत चाललेले आहेत. वटवाघळ नष्ट होत चाललेली आहेत, घुबडं नष्ट होत आहेत. एक घुबड दररोज 40 उंदीर मारतो. मग घुबड गेले की उंदीर वाढणार, उंदीर गेले की हे तुमचं सगळं अन्न फस्त होणार. गिधाडं नष्ट होत आहेत, मग गिधाडं नष्ट झाले तर जंगल साफ होणार नाही. जंगल साफ झालं नाही, हे भुंगे आपल्या पश्चिम घाटातनं खूप मोठ्या प्रमाणात नष्ट झालेत. मग काय होतं की एखादा प्राणी मरून पडला की त्याच्यातनं जे बॅक्टेरिया निर्माण होणार आहेत, व्हायरस निर्माण होणार आहेत, ते आपल्यापर्यंत येतात आणि आपल्याला ते आटोक्यात आणता येत नाहीत. सूक्ष्म प्राणी माणूस नावाच्या बिनशेपट्याच्या प्राण्याला हरवू शकतो, हे लक्षात घ्या. म्हणून कुठलीही कडी नष्ट होऊ देता कामा नये. याला असं म्हणतात काही शास्त्रज्ञ की पृथ्वी आजपर्यंत 5 वेळेला पूर्ण नामशेष झालेली आहे आणि आता 6व्या वेळा मात्र या उद्योगांमुळे, मोठमोठ्या कंपन्यांमुळे, माणसांमुळे मी म्हणणार नाही कारण सगळे माणसं नाही आहेत, काही निवडक अतिश्रीमंत माणसं आहेत, त्यांच्यामुळं ही पृथ्वी नष्ट होण्याच्या वाटचालीला लागलेली आहे. अशी पुस्तकं आता येत आहेत, त्याचा आपण अभ्यास करणं आवश्यक आहे.
हे ऑस्ट्रेलियातलं. आत्ता ऑस्ट्रेलियात जी आग लागली आत्ता गेल्या महिन्यात, त्यामध्ये बघा 10 कोटी, काय 10 कोटी वन्यजीव नष्ट झाले. आता या आगीचा काही परिणाम होणार आहे की नाही? हे अमेझॉन आहे. 20% ऑक्सिजन, पृथ्वीचं फुफ्फुस म्हणतात, जसं मुंबईचं फुफ्फुस आरे आहे. हे लक्षात. आपल्याला ना आता काय झालेलं आहे, मी आज ज्यांना भेटलो त्यांचं नाव पवन सुखदेव पुढे कदाचित येईल, पण मी आता सांगतो, ते मुंबईत आहेत. त्यांना पर्यावरणाच्या अर्थशास्त्राचा अभ्यास केला म्हणून पर्यायी नोबेल मिळालेला आहे. ते काय म्हणतात, निसर्ग आपल्याला मोफत देतं, ऑक्सिजन मोफत देतं, मधमाशा पराग सिंचन करतात म्हणून $110 बिलियन अन्नधान्य फळफळावळ तयार होतात. ते काय बिल देतात का आपल्याला? पण आपल्याला किंमत नसते. आपल्याला फक्त किंमत माहिती आहे, मूल्य माहीत नाही. फरक आहे व्हॅल्यू आणि प्राइस मध्ये. आपण प्रत्येक गोष्ट किमतीत मोजायला लागलो आणि निसर्गाचं जे मूल्य आहे ते करून सांगतायत. त्यामुळे आपल्याला की तुम्ही हे मोल जाणून घ्या. तर मी जंगलाबद्दल मुद्दाम सांगतो, तुम्हाला लक्षात घ्या की आम्ही 100 झाडं तोडली, त्यांनी काय होईल? तर एक झाड म्हणजे एक इकोसिस्टीम असते. म्हणजे काय? ते झाड आहे, त्या झाडावर पक्षी आहेत, ते पक्षी काही कीटक खात आहेत, असं पूर्ण एक शृंखला आहे, ती सिस्टीम आहे. नुसतं एक झाड नसतं. आणि जितकं झाड जुनं तितकं ते कार्बन डायऑक्साईड शोषून घेतं, ते ऑक्सिजन देतं, ते पाणी मुरवतं, ते पुराचा त्रास कमी करतं. ही किंमत काळा म्हणतात ते. मग जंगलाची किंमत ठरवा. ती फक्त जमिनीची किंमत नाहीये. इतक्या पद्धतीने संरक्षण ते तुम्हाला देतात. म्हणून आपण जंगलाकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. या अमेझॉनचं वय आहे 5.5 कोटी वर्षांचं. लक्षात घ्या, अमेझॉनचं वय एवढं जबरदस्त आहे आणि त्यामुळे आपल्याला हे जपणं आवश्यक आहे. पण गेल्या 10 वर्षात हे जंगल असं साफ करण्यात आलेलं आहे. तिथं शेती, तिथं सोयाबीन लावलं जातं आणि ते अमेरिकेला पुरवलं जातं. हे गेल्या 10 वर्षातलं आहे. आता हे करता करता मी का आमच्याकडे आलो मुद्दाम, की हे हवामान बदल होत असताना आमच्याकडं एकदम लातूरला 0.5% जंगल, जालना 0.5, जंगलच नाही आमच्याकडे. जंगल नाही, पाणी नाही, खनिज नाही. पण हे चित्र का दाखवलं? जर पाणी नसेल तर या पद्धतीची अवस्था येऊ शकते. पोलिसांच्या पहाऱ्याशिवाय पाणी देता येणार नाही. मी 2007 साली पाकिस्तानमध्ये गेलो होतो. तिथं अन्नधान्य दुष्काळ होता आणि अन्नधान्य पाठवताना मिलिटरीचे ट्रक असायचे सोबत, नाही तर अन्नधान्याची लूट व्हायची. मी हसलो, काय देश आहे तुमचा? म्हटलं अन्नधान्य द्यायचं असेल तर मिलिटरी म्हणजे इतकी गरिबी आहे का? आमच्याकडे पाण्यासाठी द्यावं लागतं पोलिसांना, त्याशिवाय पाणी देता येत नाही. अशा अवस्थेच्या आपण जवळ जाऊ शकू. याला झिरो डे म्हणतात. शून्य पाणी, पाणीच नाही, असं जगात अनेक ठिकाणी व्हायला लागलेलं आहे. मग तुम्ही पाणी कसं वाचवाल? तुम्ही कोणत्या कोणत्या पद्धतीने अभ्यास कराल? तर हे काय होतं की सगळ्यात अन्याय हा ग्रामीण भागावर होतोय. लक्षात ठेवा, मुलींवर होतो. पाणी आणायला मुलीच जातात, विहिरीमध्ये पडून मृत्यू मुलींचाच होतो. हे असे थेट परिणाम होतात. जळण आणायला मुलीच जातात. तर किती कमी, शहरामध्ये सहजगत्या पाणी उपलब्ध आहे, ग्रामीण भागात असं पाणी मिळत नाही. बघा ती मुलगी आहे, हे सगळ्या शाळेतल्या मुली आहेत. हे देशभर हळूहळू वाढत चाललेलं आहे, हे लक्षात घ्या. आणि आपण जमिनीतलं पाणी संपत चाललोय. आपल्या वाडवडिलांची इस्टेट संपवणं म्हणतात ना, तसं जंगल, पाणी हे दिलेलं हे सगळं संपत चाललेलं आहे आपलं. मग याला पर्याय काय? आता तुम्ही म्हणाले हे सगळं नकारात्मक सांगते, तर याला पर्याय आहे. हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये परत हेही विज्ञान प्रसारक धोंडे सर, भागवतराव धोंडे यांनी सलग समतल चर काढले. म्हणजे काय? असं जर चर खणला ना एका पातळीतला, अशा 2 पट्ट्या घेतात, त्याला एक नळी लावली की 2 बिंदू येतात, त्याला समपातळीतले बिंदू म्हणतात. तर ते बिंदू जर जोडले तर डोंगराला पूर्ण वेढा होतो, वेढा. आणि तो
1 मीटर रुंद 1 मीटर खोल असा जो चौर खणला आणि त्याच्या कडेला झाड लावायचं. या भोजापुरीमध्ये फक्त 200 मिलीमीटर पाऊस पडतो. हे बघा 198. हे चालू केलं काम. हे काम पूर्ण झालं कधी? फेब्रुवारीत चालू केलं, मे मध्ये पूर्ण झालं. 1998 बघून घ्या नीट. हे बघा 2000. पावसाच्या पाण्यावर, केवळ पावसाच्या पाण्यावर सलग समतल चरांनी हजारो लाखो झाडं या लोकांनी लावलेली आहेत. आता हे आदर्श काम आहे असं आपण म्हणतो. हे का? कारण जर खाली जाऊन बघितलं ना, भर पावसात खाली जायचं, पाणी खाली शुद्ध स्वच्छ पाणी येतं, मातीचा एक कण जात नाही. कारण याच्यामध्ये माती आणि पाणी दोन्ही अडतं. याला लोखंड लागत नाही, याला सिमेंट लागत नाही, याला खर्च खूप कमी येतो. म्हणून हा इंजिनियर्सना नेत्यांना आवडत नाही. जास्तीत जास्त खर्च कामाला कामं करायचे. यांनी 80% पाणी त्या भागात जिरतं. पण हा आग्रह धरला पाहिजे, या पद्धतीने केलं तर अख्खा आपला सह्याद्री पूर्ण हिरवा होऊ शकतो. आपलं उद्दिष्ट काय पाहिजे? ज्या गावामध्ये जी लोकसंख्या आहे तेवढे तरी झाडं असली पाहिजेत. लातूरमध्ये 5 लाख, परत आमच्यापासून 5 लाख लोकसंख्या आहे लातूरमध्ये. आमच्याकडे 10 वर्षाच्या वरची झाडं 10,000 सुद्धा नाहीये. पण हे कधीतरी कोणीतरी करणं आवश्यक आहे. त्यामागची ही कारण आहे. हे असं त्याचं चित्र आहे, रेखाचित्र आहे की पूर्ण भाग बदलून जातो आणि त्या भागामध्ये म्हणजे त्याला उपाय आहेत. किंवा असे तलाव जे पूर्वी होते तलाव, हे मोठे मोठे तलाव जर सगळीकडे आले तर विकेंद्रित पद्धतीने सगळ्यांना पाणी मिळू शकतं. शेतीला पण मिळू शकतं, प्यायला पण मिळू शकतं. कारण जो पडतो तो पाऊस आपल्याला पुरेसा असतो, तो आपण साठवणं आवश्यक आहे. मग हे आहे वॉटर फुटप्रिंट. तुम्ही मुलांनी जे लक्षात ठेवलं पाहिजे पुढच्या पिढीसाठी, प्रत्येक गोष्टीला कार्बन किती लागतो आणि पाणी किती लागतं हे कळू शकतं. तर तुम्ही संशोधन असं केलं पाहिजे की ते कमी लागावं. आता समजा आपण असं बघूया, काय घेऊया आपण त्यातलं. दूध आहे का? दूध इथं आहे. हां, 1 लिटर दूध करायला 1000 लिटर पाणी लागतं. म्हणजे कसं? तर गाय म्हैस यांचा चारा, मग काही ठिकाणी 600 असेल, हॉलंड सारख्या ठिकाणी 800 असेल, काही ठिकाणी 1200 असेल, कोल्हापूर सारख्या ठिकाणी. पण हे आपल्याला कमी करता येईल का? हे खरं आव्हान वैज्ञानिकांसमोर आहे. वॉटर फुटप्रिंट, जलपदचिन्ह कमी करा. हे वैज्ञानिकांसमोर. आणि वापर करताना सुद्धा मी स्थानिक भाग वापरतो का? स्थानिक अन्न वापरतो का? स्थानिक मी घेतो का? दूध मी बाहेरनं आणतो का? म्हणजे आता समजा मुंबईला दूध येत असेल कोल्हापूरहून, तर किती खर्च होईल? तर ते आपण हळूहळू टाळलं पाहिजे. आता शेतीबद्दल अगदी पटापटा, कदाचित तुम्हाला शेतीमध्ये फारसा इंटरेस्ट नसेल पण तरी सांगतो. हे बघा, ही परदेशातली शेती आहे. याला प्रिसिजन फार्मिंग म्हणतात. काटेकोर शेती म्हणजे सॅटेलाइट, कॉम्प्युटर, अजून काय जे पाहिजे ते, मग त्याच्यावरनं फक्त बघायचं. मग ते मातीमध्ये किती खत पाहिजे सांगतो, किती कीटकनाशक पाहिजे, सगळं मोजून मापून. याला म्हणायचं प्रिसिजन फार्मिंग. पण तिकडे माणसं नाही आहेत, मग असे रोबोज आहेत शेतीसाठी, सगळं काम करायला रोबोज आहेत. तिकडं अशी उभी शेती आहे की जिथं पाणी पण लागत नाही, पाणी लागतं पण माती लागत नाही आणि उजेडही लागत नाही, LED बरोबर पण होतं. हे जपानमध्ये अशी शेती आलेली आहे. अशा पद्धतीनं शेती तिकडं वेगळ्या पद्धतीनं होत चाललेली आहे. तिकडं कृत्रिम पावसासाठी असे प्रयोग केले जातात. तिकडं गारांचा पाऊस पडायला लागला तर अशी तोफेचा मारा करून तो साध्या पावसात रूपांतरित केला जातो. चीनमध्ये केलं जाते या पद्धतीने. हा खरा विज्ञानाचा उपयोग आहे. विज्ञान जेव्हा गरिबांसाठी शेतीसाठी उपयोगाला येतं तर देशाची प्रगती होत असते. हा मका आहे. या जेनिफर थॉम्सन दक्षिण आफ्रिकेतल्या बाई आहेत. यांनी काय केलं, ती कोरड्या मातीत टिकेल असा मका शोधून काढलाय आणि व्हायरलच्या म्हणजे विषाणूंच्या हल्ल्याला सामना करेल असा मका शोधून काढलाय. त्यामुळे मक्याचा प्रश्न आफ्रिकेत मिटलेला आहे. म्हणजे संशोधन आपण करायचं तर कसं केलं पाहिजे. हा 50 अंश सेल्सिअसमध्ये टिकेल असा गहू आहे इथिओपियामध्ये. असं संशोधन आपल्याला जे करायला पाहिजे ते कसं येते.
हा बांगलादेशमध्ये 15 दिवस जरी समुद्राचं पाणी आलं तरी टिकून राहील असा पाणबुड्या स्कुबा राईस आहे. हे सगळं हे ढाक्यातलं केंद्र आहे. काळे साहेब, मी मार्च महिन्यामध्ये 2018 साली विधिमंडळासमोर मला बोलायची संधी मिळाली होती. तेव्हा मी प्रत्येक मुख्यमंत्र्यांना अशी विनवणी करतोय की महाराष्ट्रात कुठंतरी क्लायमेट चेंजला सामोरं जाणारं, हवामान बदलाला सामोरं जाणारं एक आंतरराष्ट्रीय संस्था आवश्यक आहे. ती शक्यतो मराठवाड्यात, कारण मराठवाडा ही केस स्टडी आहे. हे ढाक्यामध्ये आहे हो, पण आपल्याकडे नाही आहे. इंटरनॅशनल सेंटर फॉर क्लायमेट चेंज अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट, तो विकास टिकणार आहे तिकडे. आपल्याकडे हे असं झालं नाही तर पुढच्या पिढीला म्हणजे पुढचं हे शतक अनेक ज्ञानशाखांच्या संगमाचं शतक आहे. ते तुम्हाला करायचं असेल तर असं केंद्र पाहिजे. महाराष्ट्रात अशी केंद्र खूप होणं आवश्यक आहे. आता पर्यटन या काळात कसं असावं हे ही संकल्पना बदलायची असेल तर हे सुद्धा आपल्याकडं आंतरराष्ट्रीय पातळीचं केंद्र कुठलं तरी होणं खूप आवश्यक आहे. चीनमध्ये वाळूचं रूपांतर मातीत करण्यात यश आलेलं आहे. प्रयत्न वाळूचे कण रगडता म्हणत होतो, पण चीनमध्ये या पद्धती म्हणजे हे सांगायचं यासाठी की वैज्ञानिक उपाय आहेत, फक्त ते वापरले जातात का. ही आमची शेती आहे, ती तिकडं काटेकोर शेती आणि आमची काट्यातली शेती आहे. हे यावेळच्या ऑक्टोबरमध्ये पावसात पीक काढले. मी मराठवाडा का म्हणतो, पीक काढायला आलंय आणि असा पाऊस. हे बघा, पीक आलेलं आहे हे काढायला, पाऊस आला नाही तर नाहीच नाही. 2019ला पेरणी कशी बशी केली आणि नंतर असा पाऊस. जून मध्ये पाऊस नाही, जुलैमध्ये किरकोळ पाऊस, ऑगस्टमध्ये किरकोळ पाऊस आणि ऑक्टोबरमध्ये धोधो पाऊस. ऑक्टोबरमध्ये रबी करावी, फेब्रुवारी मार्चमध्ये गारपीटच. हे हवामान बदलाचे तडाखे सहन करत आमचे शेतकरी जगतात. हे बघा, एका दिवसामध्ये काय झालं असेल, काय पाऊस आहे बघा. हे पाटोदा बीड मधलं गाव आहे, हे सगळे आत्महत्याग्रस्त गाव आहेत म्हणून मी तुम्हाला दाखवतोय. एका पावसातलं आहे हे चित्र. मग ही घरं बघा मुलांनो, ही शेतकऱ्यांची घरं आहेत. हा, कधीतरी जाऊन बघा. इथे शिक्षक असतील तर मी त्यांना खरोखरच विनंती करेन की आपण सगळ्या इतर आपत्तीला धावून जातो, हे पण एकदा बघा ना. हे तुमच्या बरोबरचेच मुलं मुली तिथं असतात हो. ते एक मूल खाली आहे बाजेखाली, हे एक मूल आहे आणि त्यांनी आत्महत्या केली आहे. महाराष्ट्रामध्ये 1995 पासून आजपर्यंत 75,000 शेतकरी विधवा आहेत. 75,000. आपण त्यांच्याकडे काय लक्ष देतो? आपण पुरोगामी, आपण सुसंस्कृत. आपण त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च माफ नाही करू शकणार. आपण त्यांना आरोग्याचा खर्च कमी करू शकणार नाही. तुळजापूरच्या टाटा इन्स्टिट्यूटचा अहवाल आहे की आत्महत्येच्या कारणामध्ये 1 लग्नाचा खर्च, 2 शिक्षणाचा खर्च आणि 3 आजारपणाचा खर्च आहे. मी गेल्या रविवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं लोकसत्तेमध्ये की गावामध्ये म्हणजे एका गावामध्ये 100 कोटीची किमान, छोट्या गावामध्ये 100 कोटीची प्रॉपर्टी असणारे किमान 5-10 निघतील. उदगीर सारख्या गावामध्ये 200 आहेत. यांना जरा सांगा इकडं बघा म्हणा. आत्ताचा अहवाल आहे देशपांडे सर, दररोज 2000 शेतकरी शेती सोडून देत आहेत आणि शेतकऱ्याचं सरासरी वय भारतामध्ये 50.1 आहे. ही लक्षणं लक्षात ठेवा. जो उत्पादक आहे तोच स्वतःचा नष्ट करून घेतोय, तर तुम्हाला मिळणार नंतर काय आहे? शेतकरी जय जवान जय किसान का म्हटलं होतं? कारण ते देशाचं रक्षण करतात आणि तुम्हाला इथं अन्नधान्य हे पुरवायला आहेत ज्यांच्याविषयी आपण कृतज्ञ आहोत.
हे मराठवाड्यातली आत्महत्यांची संख्या 2012 198, 13 207, 2018 968, 2019 म्हणजे दररोज किमान 3 आत्महत्या होत आहेत. आता पुढची पिढी ही मोहिनी भिसे 18 वर्षाची होती. 2016ची गोष्ट आहे, तुम्ही ती ऐकली असेल. तिचं लग्न ठरत नव्हतं. लग्न ठरायला सुरुवात झाली. लग्नाचा खर्च जो काही होता लाखांमध्ये. त्यांना जमीन 1 एकर. सोबत वडील नोकरी काय करत होते ते पिग्मी एजंट म्हणतात, म्हणजे दररोजचं बचत खात्यातलं गोळा करत जातात ते. आई कुठतरी नोकरीला होती, ती नोकरी गेली तिची. तर त्यांनी असं ठरवलं रात्री की आपण ते शेत विकून मोहिनीचं लग्न करू. दुसऱ्या दिवशी तिने गळफास लावून घेतला. आणि 2017ला तिच्या शेजारच्या मुलीने असंच केलंय. 18 वर्षाच्या मुली आहेत या. गेल्या वर्षी वाशी जिल्ह्यातला 9वीतला मुलगा तो वडिलांना म्हणत होता मला दप्तर पाहिजे. ते म्हणले की पीक विमा आला की 8 दिवसात देतो रे, 8 दिवसात देतो रे. मग तो म्हणाला मला हॉस्टेलची पण फीस भरायची, हॉस्टेलची फीस देत नाही. मला सगळेजण चिडवायला लागले. गळ्याला फास. आपण आईस्क्रीमवर खर्च करतो एवढे पैसे सुद्धा त्यांना मिळत नाही. तो 150-200 रुपयाची गोष्ट आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे का? आपला त्यांच्याशी काहीच संबंध लागत नाही का? याचा विचार करा. आपण सुखवस्तू घरात निर्माण म्हणजे आलेलो आहोत म्हणून आपण त्यांच्याकडे काहीच लक्ष द्यायचं नाही. आणि असे धडाधड एक नाही कितीतरी उदाहरणं आमच्या आजूबाजूला घडतायत. यांच्यासाठी तुम्ही काही केलं तर तुमच्या जीवनाला अर्थ आहे. म्हणून जय जवान जय किसान बद्दल माझं हे मित्र आहेत हिंदूमध्ये सुरेंद्र, त्यांनी काढलेले चित्र बघा. जवानांची अवस्था काय आहे. त्यांच्यासाठी कबूतर आहे तो. सगळेजण अगदी बरोबर आहे आदर व्यक्त करतात. आणि किसानांसाठी फक्त वठवागळ आहे. ही शेतकऱ्यांची अवस्था आहे. हे पवन सुखदेव यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगत होतो. आता जे सुरुवातीला सांगितलं त्या मी शेवटाकडे येतो की अभ्यास करून तुम्ही याच्यावर मार्ग काढू शकता. हे यांना यावेळेचं पर्यावरणाचं नोबेल किंवा टायलर प्राइज मिळालेले. ते काय म्हणतात? इकॉनॉमिक्स ऑफ इकोसिस्टीम्स अँड बायोडायव्हर्सिटी. तर ते जंगलाची किंमत सांगतात. ते कोणती कंपनी किती प्रदूषण करते ते सांगतात. त्यावरनं त्यांना मार्क देतात. पराग सिंचनाचं महत्व काय, झऱ्याचं महत्व काय, आणि आपण आरोग्यातनं किंमत कशी चुकवतो. तुम्ही नेटवर सर्च टाकून बघा. ते माहितीये का तुम्हाला? इथं बांद्राला एक कृत्रिम फुफ्फुस बसवलं होतं माहितीये? आपलं फुफ्फुस जर घाणेरडी हवा घेतली तर किती दिवसात काळं होईल? तर 24 दिवसात बांद्र्याचं सार्वजनिक पातळीवरचं फुफ्फुस काळं झालेलं होतं. हे इंटरनेटवर सर्च टाकल्यानंतर तुम्हाला कळत जाईल की काय पद्धतीने चाललेलं आहे. तर हे जे निसर्गाचं त्यांना जे धोरणकर्त्यांची निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी बदलण्याचं क्रांतिकारी कार्य करतायत, पण त्यांचं ऐकणारे लोक युरोपमध्ये आहेत. हे लक्षात घ्या. आपल्या देशात अजून त्यांना ऐकलं जात नाही. आपल्या राज्यात त्यांनी ऐकावं यासाठी आपण प्रयत्न करूया. पण हे सगळं तुम्ही पण लक्षात घेतलं गेलं पाहिजे. लक्षात घ्या, तुमच्या पत्रांना उत्तरं मिळू शकतात. हा असा हा काळ आहे. ते काय म्हणतात, अर्थव्यवस्था मोजतात कशी? तर आपण जीडीपी मोजतो. ते म्हणले जीडीपी व्हिएतनामनं खेडेगावांचा आणि गरिबांचा जीडीपी काढायला, तो जेव्हा उंचावेल तेव्हा आपला खरा अर्थव्यवस्था सुधारली असं म्हणता येतं. असं हे म्हणतायत. नाहीतर काय की जग चालवणारे लोक 60 ते 70 आहेत. म्हणजे आपल्याकडचे अंबानी असतील, तिकडचे आणखीन कोणती जीई कंपनी आहेत. 20-30 कंपन्या जग पूर्ण चालवतात आणि जग बिघडवतात दोन्ही. म्हणजे सार्वजनिक वाहनं कमी असतात. पाण्यासाठी आपल्याला बोरवेल घ्यावं लागतं. हे जे सगळे आपले खर्च वाढतात ते वाढले जावेत. वाहनांचा खप व्हावा, तेलाचा खप व्हावा आणि प्रदूषण वाढावं या दृष्टीने हे सगळे काम करत असताना आपण वेगळ्या पद्धतीने सौर एनर्जी कशी वाढेल, ती स्वस्तात कशी मिळेल, असं सगळं संशोधन आपण जर एकत्र करायला लागलो आणि सोबत काम करायला लागलो. मी आता शेवटचा मुद्दा सांगतो. तुम्ही सकाळपासून इकडे आलेले कंटाळलेला असाल की प्रत्येक काळाचा काही संदेश असतो, तो लक्षात घ्या. प्रत्येक काळाचा संदेश आहे. आतापर्यंत पूर्वी काय वाटत होतं, माझ्याकडे पैसे आहेत, मी वाटेल तेवढे पैसे टाकेन आणि पाणी मिळवेन, ऑक्सिजन मिळवेन. आता एकत्र काम करायचा हा काळ आहे. त्याचं कारण असं आहे, पहिली क्रांती शेती क्रांती होती आपल्या आयुष्यातली मानवी जीवनात.
शेती क्रांतीमुळे भटकं जीवन आपलं स्थिर झालं. नंतरची क्रांती औद्योगिक क्रांती होती, ज्याच्यामुळे आपण उत्पादन करायला लागलो. आणि आताची माहिती क्रांती आहे. शेती क्रांतीमध्ये मनगटी बळाला महत्व होतं. चोऱ्या करायच्या ना, आपण त्याला युद्ध म्हणायचं, पण युद्ध करून काय करायचं? गायी चोरायच्या, धान्य चोरायचं, हेच होतं त्या काळामध्ये. नंतर औद्योगिक क्रांतीमध्ये खनिजाला महत्व आलं, कोळसा, तेल याला महत्व आलं. आणि आता माहिती क्रांतीमध्ये ज्ञानाला महत्व आलेलं आहे. या तिन्ही बळांची बेरीज करणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण एकत्र येणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण जात धर्म विसरणं आवश्यक आहे. आणि मोठा शत्रू आपला हवामान आहे. मोठा शत्रू आपला हवामान असल्यामुळे आपण पर्यावरण जपलं पाहिजे, असं आपल्या मनामध्ये आलं पाहिजे. असे आपण प्रकल्प केले पाहिजे. असे तुम्ही प्रकल्प करा. आणि मग मराठी विज्ञान परिषदेला नक्की असं वाटायला लागेल की ते जे कार्यक्रम घेत आहेत ते खूप चांगल्या कामात येत आहेत आणि पुढची पिढी घडवते. त्यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आणि मला खूप वेळ तुम्ही माझं एवढं गंभीर बोलणं, बोरिंग बोलणं ऐकलं, याबद्दल धन्यवाद देतो. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर अतुल ते त्याची उत्तरं देतील. मुलांना पहिल्यांदा प्राधान्य आहे. तुम्ही प्रश्न विचारायचे. मुली जास्त आहेत. बोला, काही प्रश्न आहेत का? तुला थंडी वाजते का? तू टोपी घालून आली. काही प्रश्न आहेत? दुष्काळ समजला तुम्हाला? मोठ्यानं काही प्रश्न असतील तर हां विचार. मला हे विचारायचं होतं की शाळेत विद्यार्थी आणि आम्ही काय करू शकतो ॲज इंडिव्हिज्युअल स्टेप्स ज्याच्याने मला हे विचारायचं होतं की शाळेत विद्यार्थी आणि इव्हन आम्ही मोठे लोक आम्ही काय करू शकतो ॲज इंडिव्हिज्युअल स्मॉल स्टेप्स ज्याच्याने आपण दुष्काळाचे परिणाम आपण कमी करू शकतो. आपण दोन्ही गोष्टी करू शकतो जे ग्रेटाने केलं. आपण आधी स्वतःला बदलू शकतो, स्वतःच्या घराला बदलू शकतो. आपण आपल्या कार्बन फूटप्रिंट, वॉटर फूटप्रिंट कमी करू शकतो. एक उदाहरण सांगतो. 12 तांब्यांमध्ये आंघोळ करता येते. तांबे म्हणजे 12 ते 15 लिटर पाण्यामध्ये आपल्याला आंघोळ करता. आपण किती म्हणजे एक अशी सुरुवात तुम्हाला सांगितली. तर कार्बन आणि वॉटर फूटप्रिंट कमी करणं, स्वतःची जीवनशैली बदलणं. तुम्ही अन्न कुठनं घेताय, कपडे कुठनं घेताय, या सगळ्यामध्ये. पण त्याचबरोबर तुम्ही ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांना पण काही धोरणं बदलण्यासाठी भाग पाडलं पाहिजे. आपली लोकशाही ही निष्क्रिय आहे. आपण मागण्याच काही करत नाही, तर आपल्याला मिळणार कसं आहे? आपण असं कॉर्पोरेशनला म्हणतो का की आम्ही ही बाटली विकत घेणार नाही, आम्हाला स्वच्छ पाणी का देत नाही तुम्ही? विद्यार्थी बोलत नाहीत म्हणून आपल्याला काही मिळत नाही. विद्यार्थ्यांनी बोललं पाहिजे. जिथले तरुण बोलतात तिथले मोठे वटणीवर येतात, नाहीतर येणार नाही. झाले म्हणा. हो, सगळे कंटाळे, हरकत नाही.